आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मराठीवरून नोटीस बजावलेल्या रिक्षा चालकांचा गट आता हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस दिल्या जात आहेत आणि ज्या चालकांना नोटीस देण्यात आल्या त्यांचा एक गट नोटिशी विरोधात हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना शो कॉज नोटीस बजावल्याचा चालकांचा आक्षेप आहे। राज्यभर गेल्या 4 दिवसात 2,500हून अधिक चालकांना या नोटिसेस बजावलेल्या आहेत। तरी नवी मुंबईचा कुठला तरी नेता सांगतो हम महाराष्ट्र में टैक्सी भी चलाएंगे, रिक्शा भी चलाएंगे, पैसे भी कमाएंगे और मराठी में नहीं बोलेंगे, परिवहन मंत्री जो करने का वो करो। म्हणजे अशा प्रकारे धमक्या देणार आणि त्याचबरोबर कायद्याचं पालन जर कोणी करत नसेल तर ते बिलकुल परिवहन विभाग सहन करणार नाही। परंतु कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन जर आमच्या अधिकाऱ्यांनी दंड जरी मारला असेल ह्या मराठीच्या मुद्द्यावर, हां चुकीचे दुसरे अनेक काही कायद्याच्या त्रुटी आहेत आणि त्यानुसार जर कारवाई केली असेल तर त्या विषयावर मी काय बोलू शकत नाही। परंतु मराठीच्या विषयावर जर कायद्याच्या कक्षेमध्ये राहून बेकायदेशीररित्या जर कोणी कारवाई आमच्याही अधिकाऱ्यांनी केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल।